नमस्कार. प्रभास समाचारच्या वतीने आपलं परत एकदा स्वागत करतो. आज आपण शिंदेगड आनंद सूर्यकांत नगरकर यांच्या ऑफिसमध्ये आहोत. गेली सातत्याने अनेक वर्ष समाजसेवा करत असताना, ज्यावेळी शिवसेना शिंदे गटाचं काम करत असताना नगरकर साहेबांनी नालासोपारा पश्चिम येथे अनेक उपक्रम राबवलेले आहेत आणि विधानसभेसाठी त्यांनी चांगल्या प्रकारचं इथे काम केलेलं आहे. नगरकर साहेब, आपण काय सांगाल की येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुमचा एक शिंदे गटाच्या वतीने पश्चिमचा चेहरा चर्चेमध्ये आहे आणि तुम्ही इच्छुक आहेत, काय सांगाल? प्रथम मी आपल्या चॅनलचे आभार मानतो. प्रभास समाजाचे आपण आपल्या कार्यालयात माझ्या वेळ काढून तुम्ही आलेले आहेत. एक शिवसेना शहर प्रमुख म्हणून जबाबदारी ही पूर्ण शहराची आमच्याकडे राहते. म्हणजे एक उमेदवार म्हणून निश्चित माझं नाव येतं आहे आणि निश्चित मला तीळ मात्र शंका नाही की मी निवडून पण येणार महायुतीतून. पण त्या व्यतिरिक्त शहर प्रमुख पण एक मोठं पद आहे. म्हणजे नगरसेवक तर वॉर्डाचा झाला, शहर प्रमुख हे पूर्ण शहराचं जे प्रतिनिधित्व असतं ते शहर प्रमुखकडे असतं. आणि आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडून शहर प्रमुखाकडूनच सगळी माहिती गोळा केली जाते की त्या भागातल्या उमेदवाराचं किती वर्चस्व आहे. त्यानंतर तालुका प्रमुख, आमचे जिल्हा प्रमुख, त्यानंतर स्वतः जी स्ट्रॅटेजी आहे साहेबांची, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची, त्याप्रमाणे 2 मंत्री हे प्रभारी म्हणून प्रत्येक महानगरपालिका, जशी वसई विरार महानगरपालिका झाली, आपली मीरा रोडची झाली, तसे 2 मंत्री दिलेले आहेत प्रभारी म्हणून. त्याच्यामध्ये आपल्याकडे माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांचं नाव आहे आणि प्रताप सरनाईक साहेब जे परिवहन मंत्री आहेत ठाण्याचे, त्यांचं नाव आहे. त्या व्यतिरिक्त फाटक साहेब असतील जे संपर्क प्रमुख आहेत. तर ह्या सगळ्यांची बैठक, व्यवस्थित नियोजन, त्यानंतर महायुती असल्यामुळे महायुतीच्या नेत्यांना घेऊन चर्चा, त्यानंतर येणारं आरक्षण, या सर्व गोष्टीनंतर येणाऱ्या आदेशाप्रमाणे आदेशाचं पालन करूनच आम्ही काम करणार. नक्की सर, तुम्ही आदेशाचं पालन करणार आहेत. पण वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये तुम्ही युतीबरोबर आहेत, तर तुमचा किती वाटा असेल? अनेक पक्ष तुमच्याबरोबर अजून आहेत. बरोबर. बघा, हा फॉर्म्युला ठरणार. ॲक्च्युली फॉर्म्युला ठरताना पर्सेंटेज वाईज ठरेल. आरक्षण मी आपल्याला बोललोच. पण एक आहे की आम्ही लोकसभेचं इलेक्शनचा तर माझा स्वतःचा अनुभव घेतला तर गेल्या 3 वर्षात मला लोकसभा निवडणुकीचा पण मला अनुभव भेटला, विधानसभेचा पण भेटला. आम्ही एकत्र काम केलं. आम्ही विधानसभेचे उमेदवार इथे आपल्या भागात पण 2 निवडून आलेले आहेत, शिवसेनेचे आलेले आहेत. तर हे करत असताना आता एकत्रित बसून जो वरून फॉर्म्युला ठरेल, मग तो 50% असेल, 60-40 असेल, ते आमचे वरिष्ठ ठरवतील. त्याच्यानंतर मग आरक्षण हा विषय धरून आणि जे बाकीचे इतर पक्ष जे आमच्या महायुतीमध्ये आहेत त्यांच्याशी चर्चा करूनच तो निर्णय घेण्यात येईल. येणारी ही महानगरपालिका, वसई विरार शहर महानगरपालिका, ही टफ महानगरपालिका असेल. कारण त्याचं असं आहे सर की बरेच वर्ष बहुजन विकास आघाडीची इथे सत्ता होती आणि ज्यावेळी प्रशासन लागलं 2020 आणि त्यानंतर इथे प्रशासन 5.5 वर्ष प्रशासन आहे आणि आता ही येणारी निवडणूक ही तुमच्या महायुतीसाठी टफ असेल. नक्कीच. म्हणजे कसं बघा, लोकसभा जेव्हा हातातून गेल्यानंतर त्यांना विधानसभा हा पर्याय होता. विधानसभा पण पूर्णपणे जो सुपडा साप शब्द वापरला होतो त्याप्रमाणे त्यांचा सुपडा साप झाला. त्यानंतर आता हा पक्ष टिकवण्यासाठीचा हा शेवटचा पर्याय त्यांच्याकडे आहे की स्थानिक स्वराज्य संस्था. आज जर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था, ते आम्हाला खात्री आहे ती पण आमच्याकडे येणारच, आम्हाला त्याची संपूर्ण खात्री, तीळ मात्र शंका नाही की जास्तीत जास्त आमचे महायुतीचे नगरसेवक निवडून येणार. महापौर आमचा असणार, उपमहापौर आमचा असणार, ह्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काहीही शंका नाही. कारण लोकांना जे परिवर्तन हवं आहे ते परिवर्तनाची लाट अजूनही चालू आहे, का जास्त वेळ झालेला नाही. लोकसभेनंतर ती लाट विधानसभेत गेली, तीच लाट आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. घटक पक्षाचे जरी एक भाग असलात तरी कितीही फॉर्म्युला असला तर सेनेची जी पहिल्यासारखी ताकद इथे आहे त्या ताकदीप्रमाणे भाजपपेक्षा जास्त नगरसेवक सेनेचे येतील का? मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व करताना मला माझा पक्षाचा आत्मविश्वास देणं मला गरजेचं आहे. त्यामुळे मी तर बोलणार की माझे जेवढे नगरसेवक जे उमेदवारी भेटेल ते सगळे नगरसेवक अभ्यासूच असणार आहेत. मला नगरसेवक पण माहिती आहेत की कोण इच्छुक राहणार आहेत. पण मी जसं तुम्हाला सांगितल्यानंतर आम्ही आदेशावर चालतो.
आज जरी आम्ही जास्त मुलाखती देत नसलो किंवा जास्त आम्ही व्हायरल करत नसलो, व्हॉट्सअप ह्याच्या मीडियावर जास्त दिसत नसलो, तरीसुद्धा आमचा अभ्यास पूर्णपणे झालेला आहे. आमचे नगरसेवक सगळे रेडी राहिलेले आहेत. जेव्हा वेळ येईल, आरक्षण होईल, तेव्हा तुम्हाला चित्र सगळं पालटलेलं दिसेल आणि सगळं भगवमय झालेलं तुम्हाला दिसेल. हे मी आत्ता सांगतो 100%. सर, सगळं भगवमय व्हायला पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. परंतु जर हे पिवळं वादळ जे आता उठणार आहे, कारण तुम्ही बोललात लोकसभा विधानसभामध्ये सपाटून मार खाल्यानंतर जे स्थानिक जे स्वराज्य संस्था आहेत आणि तिथे जर पक्ष टिकवायचा असेल तर पकड फार मजबूत असते आणि ह्या वातावरणामध्ये हे पिवळं वादळ आज त्या पद्धतीने काम करत आहे आणि म्हणूनच भाजप त्यांच्यावरती आरोप करते 35 वर्षात काही काम झालं नाही. असं वाटतं का लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी काम केलं नाही? बघा, काम तर निश्चितच झालेलं नाही ना. काम झालेलं नाही, आम्ही स्वतः बघतो आहे ना. बघा, ह्या सगळ्या आहे ना, ह्या गोष्टी बरोबर घडून येतात आणि जी वेळ घडून येते ती वेळ आज घडून आलेली आहे. आज आपण बघताय अनधिकृत बांधकामं किती तुम्हाला दिसत आहेत. आज किती बेघर झालेले लोक दिसतात. आज असं सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे 4 पानाचं मी हे लेखी देऊ शकतो, एवढी मी पॉईंट काढू शकतो, गरज नाही त्याचे. पण एवढं निश्चित सांगतो की आमच्या हातात आल्यावर आम्हाला माहिती आहे की नक्की कुठे वीक पॉईंट आहेत आणि कुठे आम्हाला सुधारायचे आहेत. या अनधिकृत बांधकामाला तुम्ही असं बोलताय की बहुजन विकास आघाडी जबाबदार आहे? नक्कीच ना, नक्कीच. म्हणून तर आता बघा, हल्लीच एक मोठा त्यांनी मोर्चा घेतला आणि आपल्या महानगरपालिकेच्या ऑफिसला गेले आणि जे एक प्रकारचं नाटक झालं. त्यांचेच नगरसेवकांनी केलेलं काम, त्यांचाच ठेकेदार. आम्हाला ठेकेदार पण माहीत नाही. बघा, मी 5 वर्ष झाली प्रामाणिकपणे काम करतो आहे, माझा व्यवसाय सांभाळतो, मला ठेकेदार पण नाही माहिती. आम्ही आता काम करू तेव्हा आम्हाला सगळं नगरसेवक हातात भेटेल तेव्हा करायला मिळेल. आत्तापर्यंत 4-5 वर्ष तर प्रशासनच सांभाळत आहे. प्रशासन सांभाळत असताना जी आधी कामं झाली आहेत ती सगळी ह्यांच्याकडूनच झाली आहेत आणि हेच परत बॉम्ब मारत आहेत की गेली 5.5 वर्ष प्रशासन आहे आणि प्रशासन असताना राज्यामध्ये सरकार हे तुमचं आहे. मग तुम्ही अंकुश ठेवू शकत नाही का? तुम्ही वरून फोन करून छोट्या रस्त्यांचे प्रॉब्लेम मिटू शकत नाहीत का? निश्चित. बघा, आमच्याकडनं होते तेवढं आम्ही प्रयत्न केले, पण शेवटी कसं माहीत आहे, त्या दबदबा जो असतो तो दबदबा घालवण्यासाठी इथे प्रशासक जे आहे तिथे आमचे नगरसेवक बसणं गरजेचं आहे, आमचा महापौर बसणं गरजेचं आहे. तेव्हाच अजूनसुद्धा लोकांना माहीत नाही. काही लोक अजून पण माजी नगरसेवकाकडे काम घेऊन जातात. त्यांना माहीत नाही की हे नगरसेवकच नाही आहेत. आता प्रशासन चालवतं आहे. भलं प्रशासन आमचं असेल म्हणजे आमच्यावर ठप्पा नाही लागू शकत. आम्ही नगरसेवक नाही आहे ना. आणि शेवटी आमचे हात बांधलेले आहेत. आम्ही लिमिटेडच काम करू शकतो. एका डायरेक्ट प्रशासनाला आम्ही एक नगरसेवक म्हणून जो आम्ही शब्द टाकू शकतो तो एक पदाधिकार म्हणून थोडं लिमिटेशन पडतं आम्हाला. असं साहेब, वार्ड क्रमांक 11 हे तुमचं कार्यक्षेत्र आहे आणि ह्या वार्ड क्रमांक 11मध्ये 42,800च्या आसपास जी वोटिंग आहे. समजा आतापर्यंत इतिहास पाहता जरी 60% वोटिंग झालीच तर त्यामध्ये अनेक जाती जमातीचे लोक आहेत आणि बहुजन विकास आघाडीच्या या वार्ड क्रमांक 11मध्ये जो सोपारा गाव वगैरे जो मधली पट्टी जी येते ती फार मोठी पट्टी आहे आणि तिथे त्यांची पकड चांगली आहे. तर तुमचा विजय मिळवण्यासाठी तुमची काय भीती आहे? बघा, ह्याच्यामध्ये जे राजकीय समीकरण असतात त्या समीकरणाचा आम्ही पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आम्हाला पण माहीत आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये आरक्षण आल्यानंतर कुठल्या प्रकारचे कोणाचं वोटिंग किती आहे, स्थानिक लोकांचं वोटिंग किती आहे, बाहेरून आलेले लोकांचं किती आहे, कोकणातल्या लोकांचं किती आहे, ओबीसी समाजाचं किती आहे, इतर मागास जे आपण बोलतो त्यांचं किती आहे, हे सगळं आपल्याला माहीत आहे. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला ते सांगतो की परिवर्तन हा विषय तुम्ही डोक्यात घेऊन चला. पक्ष म्हणून एक असं चला, 50% पक्ष म्हणून एक ओळख आहे, 50% तुमचा चेहरा म्हणून पण ओळख आहे. पण तो 50% पक्ष आहे ना, तो ह्यावेळेस कदाचित 60-70% पक्ष म्हणून सुद्धा लोकांनी बघितला तर परिवर्तन नक्की घडणार, हे लक्षात घ्या. सर, स्थानिक स्वराज्य संस्था जे निवडणुका लढवल्या जातात हे एक व्यक्तीकडे बघून लढवल्या जातात. कारण त्या ग्राउंड लेवलला त्या पद्धतीने काम केलं तर पक्ष त्या जागेवर जास्त प्रमाणात पाहिलं नाही. कारण प्रत्येकाचे हितसंबंध जवळ असतात आणि आपल्याला उपयोग करणारा माणूस जवळ असतात. असं काय आतापर्यंत तुम्ही ह्या शहर प्रमुख या नात्याने नालासोपारा वेस्टला लोकांच्या हिताची कामं केलेली ते लोकांना सांगाल? बघा, सर्वात पहिली जी सुरुवातच झाली आमची ती ज्या सरकारी योजना राबवल्या गेल्या ही सर्वात मोठी आमच्याकडनं पहिली सुरुवात झाली. त्याच्यामध्ये लाडकी बहिणी योजना असतील, बाकीच्या इतर असतील, त्या आम्ही घराघरात जाऊन राबवल्यात. आम्ही स्वतः छोटे कॅम्प घेऊन फॉर्म भरताना मी स्वतः थांबलो आहे. फॉर्म भरताना कुठे टेक्निकल काय मदत असेल, फॉर्म रिजेक्ट व्हायचे सुरुवातीला. आता सगळ्यांना माहीत झालं, आता
कोण पण ऑनलाईन इझी करू शकत होता. तेव्हा सुरुवातीला त्या घेऊन एखाद्या जिल्हा परिषद शाळा किंवा अशा ठिकाणी अंगणवाडी शिक्षिका बसून त्या फिजिकली भरत असत. आम्ही स्वतः जाऊन तिथे थांबून कुठला रिजेक्ट होतो आहे का, कोणाचा रिजेक्ट झाला आहे, कारण त्या आमच्या सदस्य पण आहेत, आमच्या मतदार पण आहेत. त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यापासूनच मदत करायला सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर ज्या बाकी स्थानिक छोट्या मोठ्या सोसायट्या, आपण त्याच्यानंतर सोसायटीकडे वळतो. सोसायटीचे जे काय असतील ते छोटे मोठे विषय असतील, त्यांच्या कचरा कुंड्याचे विषय असतील, त्यांच्याकडे ओला कचरा सुका कचऱ्याचं नियोजन नसेल होत, त्यांच्याकडे कुठे पाणी साठत असेल आणि पाणी पावसाळ्यात साठलं पण होतं, ते कशामुळे साठतं आहे, ते लाईट नसतील आहेत, कशामुळे वाटते, या सगळ्या गोष्टी मी स्वतः दिवस बसलेला आहे. प्रभाग समिती ईमध्ये मी दिवस बसलेलं आहे. आज पण तुम्ही सहाय्यक आयुक्तांना विचाराल तर सांगतील, मी अख्खा दिवस बसलेलं आहे. माझं काम पूर्ण करून कुठल्याही प्रकारचं भांडण नाही, पण अभ्यासाने काम केलेलं आहे. हे पूर्ण माझं काम करून द्यायचं, मग मी चाललो. आणि ज्या सरकारी योजना आलेल्या आहेत त्या आम्ही पूर्णपणे राबवलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त जेवढं आमच्या हातात शक्य झालेलं आहे, कोणाच्या छोट्या लेवलची कामं असतील ती एक बघा, शाखा प्रमुख हाच मोठा बेस असतो. मी तर शहर प्रमुख आहे, त्यामुळे शिवसेनेची कार्यपद्धती आम्हाला गेले 30-35 वर्ष माहिती आहे. ते असं पण आमचं दार कायम उघडं असतं, कोणी आलं तरी आम्ही त्यांचं काम करतोच. सर, आताच तुम्ही उल्लेख केलात लाडका बहीण योजनेचा. तुम्हाला असं वाटतं का लाडकी बहीण खुश आहे, पण लाडके भाऊ नाराज आहेत का GSTच्या वगैरे विषयांवरून? नाही बघा, आता GSTचं पण बघा थोडंफार, आता GSTमध्ये पण तुम्ही आता बघायला घेतला तर GSN नंबरप्रमाणे त्याच्यामध्ये पण काहीतरी आता कमी जास्त हे होणं चालू झालेलं आहे. तुम्हाला ते हळूहळू कळेल. बघा, त्यावेळीची डिसिजन ती गव्हर्नमेंटची असते, त्यानंतर बजेटच्या हिशोबाने परत डिसिजन बदलतात आणि होतं. येणाऱ्या काळात तुम्हाला GSTमध्ये पण चेंजेस झालेले दिसतील. सर, खरी लढत तुमची कोणाबरोबर आहे? बहुजन विकास आघाडी? ऑफकोर्स, नक्कीच आमची बहुजन विकास आघाडीसोबतच खरी लढत आमची, आणि तोच आमचा विरोधक असणार आहे. बाकी महायुतीमध्ये आम्हाला काही घाबरायचं कारणच नाही अजिबात. सर, तुमच्या जे मतदार आहेत किंवा महायुतीला निवडून देण्यासाठी मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना आव्हान, जे परिवर्तन मतदारांनी लोकसभेला केलं आहे, विधानसभेला केलं आहे, तेच तुम्हाला इथे करायचं आहे. वैयक्तिक म्हणून मी त्यांची कामं केली आहेत, मला ओळखतात ते सगळे. मी या भागात 30-35 वर्ष राहतो आहात, मला सगळे ओळखतात, अशातला भाग नाही. पक्षाला आमच्या चांगला ओळखतात. शिंदेसाहेबांचं एक चांगलं नेतृत्व लोक आज बघत आहेत. आज एवढा मोठा माणूस छोट्या मोठ्या कामासाठी जागेवर पोचून आज काम करतो, ते बघतात. आज त्यांच्यासारख्या माणसाचं नाव घेताना आमची पण छाती अभिमानाने फुगून येते. आज धर्मवीरांचं नाव घेऊन आम्ही बिंदास काम करतो, त्यामुळे आम्हाला कुठली अशी भीती हा प्रकार नाहीच आहे. नक्कीच. साहेब, काय सांगाल की उद्या 1 तारीख आहे आणि महाविकास आघाडीच्या वतीने ज्या मतदार याद्यांमध्ये किंवा मतदानामध्ये जो घोळ होतो आहे त्या संदर्भात एक मोर्चा उद्या मुंबईला आयोजित आहे. खरंच असं होतं काय, असं तुम्हाला वाटतं का? बघा, हा ॲक्च्युली ना हा विषय येतो इलेक्शन कमिशनचा विषय. हा इलेक्शन कमिशनचा विषय. हा विषय खरा त्यांनी घेतला तरी चुकीचा, आम्ही घेतला तरी चुकीचा. त्याच्यामध्ये त्रुटी काढत असेल तर त्यामुळे त्रुटी असेल तर सुधारणा होणं हे पण गरजेचं आहे, याबद्दल वादच नाही. आणि त्याचा फायदा कोणी घेऊ शकतं अशातला का भाग नाही. वोटिंग ज्याला करायचं त्याला करणार. कधी एवढं मोठं प्रशासन आहे, प्रशासनामध्ये छोट्या मोठ्या मिस्टेक होत पण असतील, पण ते असं मला वाटत नाही की मुद्दाम कोणी केल्या असतील किंवा हे केलं असतील, अशातला त्याचं राजकीय भांडवल करायची काही गरज नाही. करा ना तुम्ही, आम्ही पण असलं तर आम्ही पण सांगू. पण सर, राजकीय भांडवल सर, यावरती प्रशासन ज्यावेळी काम करत असताना एखाद्या शौचालयाचा ॲड्रेस मिळतो, आयुक्तांच्या घरचा ॲड्रेस मिळतो, म्हणजे आपण प्रशासनामध्ये प्रगतशील भारत म्हणून आपण पुढे जातो आहोत आणि इथे कुठेतरी कमी पडतो आहोत का? नाही, ह्याच्यामध्ये निश्चित लक्ष घातलं पाहिजे. तसं खरोखर झालं असेल तर बघायला पण लागेल की बा तिथून काय खरोखर काय त्यांची चूक होते काय. पण ती चूक जाणीवपूर्वक केली असेल असं मला वाटत नाही आहे, कारण ह्याने चुका होत असल्या तरी सुद्धा ते आज आपण बघतोय का आधीपासून पण होत आले असतील. जेव्हा बॅलेट पेपरपासून सिस्टीम होती ती आज EVMपर्यंत आली, तर त्याच्यामध्ये पण काही ना काहीतरी नवीन हे चालूच असतं. साहेब, तुम्ही एक निवडणूक जिंकल्यानंतर तुमच्यासमोर अशी प्रामुख्याने ह्या वेळची काय काम आहेत ते तुम्हाला करणं फार गरजेचं आहे? बघा, मला पश्चिम आहे ना, मला नालासोपारा पश्चिम, मी मुंबईच्या काही ठराविक मोठ्या सिटीज बघतो, त्याप्रमाणे मला डेव्हलपमेंटला इथं द्यायचं आहे. तसा बघायला गेला तर तुम्ही अंधेरीपासून इकडे गेला तर पश्चिम हाच भाग जास्त करून तुम्हाला डेव्हलपमेंट झालेला दिसतो. पण माझ्या भागात आजसुद्धा अनधिकृत बांधकामामुळे रस्त्याला यायला अडचणी, या सगळ्या एक शहर म्हणून जे वेल ऑर्गनाईज वाटलं पाहिजे ते मला करायची इथे इच्छा आहे, की कोणीही आपल्या शहराला नाव ठेवलं नाही पाहिजे. तुम्हालाच निवडून देण्यासाठी मतदारांना काय एक शेवटचा संदेश द्याल?
काय नाही, मी प्रामाणिक शिवसैनिक आहे आणि महायुतीला तुम्हाला वोटिंग करायचं आहे. माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला तुम्ही जर वोट केलं तर तुमची कामं 100% व्यवस्थित होणार ह्याची तुम्हाला पण खात्री आहे. आणि एक लक्षात ठेवा, परिवर्तन हा शब्द विसरू नका, तोच आपल्याला जिंकून देणार आहे. धन्यवाद. नक्कीच परिवर्तन होणार आहे, नक्कीच होणार, वादच नाही. आज आपल्याबरोबर नालासोपारा शिंदे गटाचे शहर प्रमुख आनंद सूर्यकांत नगरकर होते आणि त्यांनी सांगितलं की परिवर्तन हा शब्द महत्त्वाचा आहे आणि नक्कीच परिवर्तन होणार आहे. आपण परत पाहणार आहोत की परिवर्तन कशा पद्धतीने होतं आणि जर परिवर्तन झालं तर परत नगरकर साहेबांना हीच मुलाखत परत घेऊन येणार आहोत. पाहूया. तोपर्यंत वसई विरार शहर महानगरपालिकेच्या इलेक्शनची वाट पहा. तसेच मित्रांनो, असे मातबल वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार आहेत ह्यांच्या मुलाखती आमच्याकडे 1 नाही, 2 नाही, 4 नाही, 5 नाही, असे 60-70 मातबल आत्ताच्या डेटला सध्या मुलाखती चालू आहेत. पाहायला मात्र विसरू नका तुम्ही यूट्यूबला लाईव्ह प्रभात समाचार. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.